आता हाडात येतात लागोपाठ सभा आहेत. मनसेची आहे, शिवसेनेची आहे, 11-12 जरा कालच पेपरला आलाय. आणि आम्हाला सगळ्या शिवाजी पार्कच्या लोकांना त्यांच्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो. पण हे मला सांगा, राज ठाकरे, जी वयोवृद्ध आई, जी वयोवृद्ध महिला, हिंदू राष्ट्र भारताची नागरिक ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, ते काय पोल्युशनच्या विरुद्ध तुमचं वर्तन नाही का राज ठाकरे? पर्यावरणाचा बुरखा आहे का? लागू होत नाही का राज ठाकरेला पर्यावरणाचे नियम? उद्धवला लागू होत नाहीत का? मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मला स्पष्टपणे आता आज जी आहे आम्ही तक्रार दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध. आम्ही ती तक्रार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे, महापालिका आयुक्तांना दिलेली आहे, पोलीस आयुक्तांना दिलेली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क यांना दिलेली आहे. त्या तक्रारीमध्ये राज उद्धवच्या बाबतीतल्या आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाजी पार्क हे रिक्रिएशन ग्राउंड, प्ले ग्राउंड आहे. तेथील आजूबाजूचे नागरिक असतील किंवा जे काही म्हणजे परिसरातील रहिवासी असतील, त्या परिसरातील बालगोपाळांसाठी, वृद्धांसाठी ते प्ले ग्राउंड आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोठं ग्राउंड आमच्याकडे कुणाकडेही नाही. मग ते परळकरांसाठी आहे, तेच लालबागवाल्यांसाठी आहे, तेच दादरवाल्यांसाठी आहे, तेच माहीमवाल्यांसाठी आहे, तेच वरळीवाल्यांसाठी आहे. आम्ही ह्या परिसरातली माणसं आहोत. आणि ह्या ग्राउंडवर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगायचं आहे राज ठाकरे की तुम्ही उद्या ज्या प्रकारे तुमची सभा लावल्याचं तुमच्या माध्यमांमध्ये येत आहे, आणि उद्या सभा 5 वाजता, माझ्या माहितीप्रमाणे किती वाजता आहे, 5 वाजता सभा आहे असं सांगितलं चाललंय. ती सभा तुमची माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनेश शेट्टी अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या केस याचिका क्रमांक 375/2015, त्याच्यातील अंतरिम आदेश 12 फेब्रुवारी 2015, त्या निकालामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधले ऑब्झर्वेशन आणि त्या बाबतीतली केस अशी आहे, शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे. त्याचबरोबर नॉन स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी तिथे केल्या जाऊ शकत नाहीत. सेक्शन 37A नुसार कोणत्याही राजकीय पक्षाला हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. न्यायालयाने स्पष्टपणे हे स्पष्ट नमूद केलेले आहे, रुटीन मॅनरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काही करता येणार नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाही त्या ठिकाणी एक्सेप्शनल म्हणजेच राजकीय सभांच्या व्यतिरिक्त कारण दाखवावं लागतंय. हे राजकीय सभा ही व्यतिरिक्त मध्ये येत नाही. आणि म्हणून राज ठाकरेंची ती सभा उद्या होणारी ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे. स्थानिक महिलांचा आक्षेप आहे, स्थानिक आजूबाजूतील परिसरातील लोकांचा आक्षेप आहे, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत, ग्राउंड वापरताच येत नाही याच्यासाठीची तक्रार आहे. आणि त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा अवमान आहे. आणि म्हणून 11 जानेवारी शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त राजकीय सभेची बेकायदेशीर म्हणून नोंद घेण्यात यावी. त्याचबरोबर सदर सभेला परवानगी दिली असल्यास त्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. शिवाजी पार्क येथे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सभा होऊ नये यासाठी कठोर निर्णय जारी करावेत. स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी तक्रार आम्ही दाखल केलेल्या आहेत. आणि ही तक्रार दाखल करण्यास बाबतीमध्ये आम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही म्हणजे सरकार असेल, निवडणूक आयोग असेल, महापालिका आयुक्त असतील, त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. सांगायचं तात्पर्य, मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे.
काही दिवसांपूर्वी गंगामैयाचा अपमान, त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं, आता काल तर म्हणजे निवडणुकीच्या संबंधाने ज्या मुलाखती होत आहेत विविध चॅनल्सवर, त्याच्यामध्ये देवदेवतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी भाषा म्हणजे मजाक उडवणारी भाषा, शेमफुल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य, आणि राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सोबतच्या संजीवचं, हे तिघ जण राजरोसपणे लायसन्स घेऊन निघालेत का की अपमान करायचा, समाजाचा अपमान करायचा, देवी देवतांचा अपमान करायचा. लालबाग, परळ, माहीम, दादर, वरळीच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करेल की हीच ती वेळ आहे. ह्या वेळेला यांना पायातलं पायतान दाखवून यांचा निषेध केला पाहिजे. यांची वैचारिक पार्श्वभूमी आता पायातलं पायतान दाखवण्यासारखी झालेली आहे. त्या पलीकडे जाऊन राज ठाकरेंनी तर आज म्हणजे मला समजत नाही वैचारिक त्यांचा उठ्ठ्या झालाय की काय, वैचारिक उठ्ठ्या झालाय. कारण लक्षात घ्या, मुच्छामी तुकडम ह्या ज्या बाबी आहेत, मग गीतेतल्या असतील, जैन साहित्यातल्या असतील, बौद्ध साहित्यातल्या असतील, ह्याचा आदर केला पाहिजे. गीतेतल्या असतील, आदर केला पाहिजे. ते मनुष्याला चांगल्या कार्याला, चांगल्या म्हणजे उद्देशाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. परंतु हा राज ठाकरे माणूस म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक दोन शब्द बोलायचे आणि मग पाप धुण्यासाठी हे बोललं जातंय. समाजाचा अपमान करताय तुम्ही. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तुम्ही सार्वजनिक माध्यमांसमोर येऊन करत आहात. तेवढ्यावरच राज ठाकरे थांबत नाही, तर राज ठाकरे म्हणतो गुजरातला जाऊन तुम्ही पक्ष्यांच्या बाबतीमध्ये, पक्षी उडण्याच्या बाबतीमध्ये बोलतात. राज ठाकरे यार, हे अकलेच्या गोष्टी आहेत. पक्षी उडतच असतात. दे आर मेंट देअर लाईफस्टाईल. अरे पक्षी उडतच असतात, पण मनुष्य म्हणून या श्रीमुखातून माणसाची औलाद म्हणून इतर धर्मांचा सन्मान राखला पाहिजे. धर्मात तेढ निर्माण नाही केली पाहिजे बे. म्हणून भारतीय संविधानानं मर्यादा घातलेल्या आहेत. अमर्याद सांगितलेलं नाही. राईट टू एक्सप्रेशन. इतरांचे हक्क सुद्धा आहेत, धार्मिक हक्क आहेत, भावनांचे हक्क आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना कायदेशीर मुसक्या बांधणं आवश्यक आहे. नाहीतर हा असा चुकीने सुसाट सुटलेला माणूस मोठं काहीतरी या आर्थिक राजधानीवर म्हणजे त्रास आणू शकतो. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, राज ठाकरेने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट नाही परंतु वैचारिक अपमान केलेला आहे. एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना राज ठाकरे युनायटेड स्टेट ऑफ इंडिया म्हणतो. देश एक संघ नव्हता असं सांगतो. अबे राज ठाकरे, हिंदवी स्वराज्य काय होता की प्रसिद्धी मिळावी म्हणून तोडकी फोडकी भिकार चोटपणा आहे का? प्रसिद्धी मिळण्यासाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज ठाकरेनं विचाराचा, हिंदवी स्वराज्याचा अपमान केलेला आहे. संघ भारत राज ठाकरेला माहीतच नाही काय ते. आणि म्हणून राज ठाकरेवर लवकरात लवकर योग्य ते त्याच्या पक्षावर, उद्धवच्या पक्षावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्या पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे, मला सांगा, नाशिकच्या आमची मर्यादा ही आहे की सर्व धर्माच्या अधिकारांचं रक्षण, संरक्षण आणि मुक्तपणे आपापल्या धर्मरीती परंपरेला जे आहे मुक्तपणे कार्य करण्याची मुभा असलेला हा देश आहे. भारतीय संविधानातून दिलेला हक्क आहे. हा राज ठाकरे कुंभच्या बाबतीमध्ये कचरा सफाईला तरी कचरा साफ केल्याच्या नंतर खूप मोठी मुक्ती असते, खूप मोठं कार्य असतंय. कधी कचरा साफ करायला यावा त्या तपोवनामध्ये नुसतं लोकांमध्ये चुळबुळ लावण्यासाठी यायचं नसतं राज ठाकरे.
आणि ज्या प्रकारे राज ठाकरे नाशिकमध्ये व्यक्त झाले, म्हणे लाकूड तोड्या महाजनांपेक्षा लाकूड तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. मला एक समजत नाही, राज ठाकरे तुला आता भोंगे बाबा म्हणाव का रे भोंगे बाबा? महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत. जे कोणी कुंभासाठी काम करतंय त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे. राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही, त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे. एवढं तर ज्ञात असलं पाहिजे. सेवेला सेवा म्हणायचं, त्याच्यासाठी 4 धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे. टर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा राज ठाकरे ह्या भोंग्याप्रमाणे आता त्याचे मुंबईतले भोंगे बंद झाले आणि त्याचे अशा प्रकारचे हिंदूच्या विरोधातला त्यांचा जो कंठ आहे तो भोंग्यासारखा भो करायला लागलाय. मला असं वाटतंय राज ठाकरेचे हे म्हणजे राजकीय गच्छंतीचे दिवस आहेत म्हणून राज ठाकरेंचं हे असं वर्तन आहे. मला एक समजत नाही, जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत ना की म्हणजे ज्या प्रकारे ते व्यक्त होत आहेत की साधूंच्या बाबतीमध्ये गुजरात महाराष्ट्रामध्ये वाद लावणे, उत्तर भारत महाराष्ट्राच्या भाषिक याच्यावरून वाद लावणे. मला सांगा, शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे. ह्या प्लेग्राऊंडवर बाळ ठाकरेंचा चौथारा आहे. फार गंभीर मुद्दा महाराष्ट्रासमोर ठेवत आहे, बंबईवाल्यांसमोर ठेवत आहे, मुंबईवाल्यांसमोर ठेवत आहे. राज ठाकरे पर्यावरणाची भाषा करणारे, दिखावा करणारे. राज ठाकरेच्या एखाद्या पत्रकार परिषदेमधून बाळ ठाकरेंच्या त्या चौथाऱ्याला परवानगी असल्याचं पत्र राज ठाकरेंनी जारी करावं. स्वतः पर्यावरणाला मानायचं नाही. लाऊडस्पीकरचे आवाज उद्या होऊ नये ही आमची भावना आहे. कायद्यानं थांबवावं. त्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य ठेवायचं नाही. मनमानी लाइटिंग करायची, ते प्रदूषण लोकांना ठेवायचं. वयोवृद्ध महिलांपर्यंत त्रास होईल, त्या माध्यमांसमोर येऊन बोलतील इथपर्यंत त्रास द्यायचा. चौथारा बिना परवानगीचा. आम्ही म्हणत नाही प्रत्येकाला आपल्या बापाची समाधी बांधण्याचा अधिकार आहे, परंतु बाबा ते प्लेग्राऊंड आहे. प्लेग्राऊंडला आपण खाजगी मालकीचं जे आहे, आपल्या खाजगी मालकीचं समाधीचं ठिकाण करू शकत नाही. मला असं म्हणायचं नाही की स्मशान करू शकत नाही, परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा त्या चुकीच्या वाटत नाहीत. हे पर्दाफाश करण्यासाठी राज ठाकरेवर बोलायचे. बाळ ठाकरेंचा पुतळा कुलाब्यामध्ये उभा केलाय. उद्धव ठाकरे कोणत्या पदावर होते? डिफेन्सची परवानगी आहे का? प्रश्न विचारले जातील. संविधानाने दिलेली ताकद आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जिल्हा परभणी येथे विचारला जातो, जांब या गावामध्ये, की परवानगी आहे का छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत, तर नक्की बाळ ठाकरेंच्या पुतळ्याच्या बाबतीत कुलाबा येथे जो पुतळा आहे त्या बाबतीत डिफेन्सनं परवानगी दिली का, ते देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या जोडगोळीनं घोषित करावं. सांगायचं तात्पर्य आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं पायाचं वाकून. त्याच्यामुळे आम्ही आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या कृती कार्याबाबत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. धार्मिक तेढीबाबत तक्रारी केलेल्या आहेत. उद्याच्या त्यांच्या सभेच्या बाबतीत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. सदावर्तीसाठी थोडा राजकीय प्रश्न आहे. ज्याप्रमाणे आता सध्या मनसेला गळती लागलेली आहे, त्यांचे बरेच विश्वासू शिलेदार त्यांना सोडू शकतात, काय कारण असेल असं वाटतं? बघा, सामान्यपणे राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, बाळ ठाकरेच्या एका काळच्या राजकीय प्रगल्भतेने, एका मर्यादित राजकीय प्रगल्भतेनं लोक बाळ ठाकरे आणि शिवसेनेमध्ये होते. मग त्यावेळेस बाळ ठाकरेंच्या निधनानंतर ही 2 मुलं ज्या प्रकारे राजकारण करायला लागले, सुरुवातीला यांनी भोंग्याचं राजकारण केलं, भोंगा बंद केला, भोंगा बंद. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेनं मामूजान भाईजान केलं, गले मिलो केलं.
ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, डोळ्यात देखत आहेत. कधी टनटन टोल वाजवायचा, कधी एलपीजीचा ब्रिज चालवायचा, ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं? आणि हे एंटरटेनमेंटमध्ये आमचे लालबाग, परळ, माहीम, दादर ह्या परिसरातले युवक जे आहेत ते आज 50% युवक बेरोजगार आहेत. त्यांना काय मिळालं? आणि मग जर इथं काहीच मिळत नसेल आणि शेवटी परत अवलादीच्या 2 अवलादी त्या राजकीय वारस ठरतात, त्यांना पुरवलं जातंय, स्टंटबाजीनं सगळं प्रसिद्धीसाठी तयार केलं जातंय. मग सामान्य माणसांनी काय करावं? मग धुरी साहेब असतील, संदीप देशपांडे सारखे असतील, चांगली माणसं आहेत, ती माणसं थांबणार कशी? का थांबावं त्यांनी? आणि मला असं वाटतं की लोक योग्य निर्णय घेत आहेत, यांची नुसती गळती नाही तर मला असं म्हणायचं की यांची वैचारिक गच्छंती आहे. यांचा राजकीय पक्ष गल्लीसाठी सुद्धा अस्तित्वात राहील या निवडणुकीच्या नंतर, असं मला वाटत नाही. दोघा ठाकरे बंधूंची उद्या सभा आहे शिवतीर्थावरती आणि त्यानंतर लगेचच भाजप आणि शिंदे गटाची सभा आहे. त्या सभांनाही तुम्ही आक्षेप घेणार? माझं म्हणणं असं आहे की माझ्या समोर उद्याचं पहिलं कारण आहे आणि पहिल्या कारणानं हे बघा, माझं म्हणणं आहे की कायद्याचं रक्षण झालं पाहिजे. तो राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो की राजकीय पक्ष असो. कायद्याने माननीय सुप्रीम हायकोर्टाने काय सांगितलंय की राजकीय सभा नसली पाहिजे. तिथं रामलल्ला असू द्या, आमचं काय म्हणणं नाही. तुम्हाला सांगतो, महापरिनिर्वाण दिन आहे, आमचं काय म्हणणं नाही. क्रीडा उत्सव असेल, आमचं काय म्हणणं नाही. पण आमचं म्हणणं हे आहे की उद्या पहिला आक्षेप आमचा उद्याचा आहे. उद्याची सभा जी आहे ती कायदेशीर दृष्ट्या देता येत नाही, ठेवता येत नाही. आणि आज आम्ही निवेदनं पाठवलेत. उद्या सरकार, उद्या पालिका जे म्हणायचंय किंवा राजकीय पक्ष म्हणून जे राजकीय पक्ष आहेत काय म्हणायचंय ते उद्या कोर्टात म्हणतील. आमचा प्रयत्न असा राहील की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे निवेदन पाठवलं त्याला रिस्पॉन्ड झाला पाहिजे. सदावर्ते साहेब, याच्यापूर्वी पण बऱ्याच सभा झाल्या आहेत. तुमचा स्पेसिफिक जो आक्षेप आहे तो ठाकरेंच्या सभेवर दिसतोय. याच्यापूर्वी पण त्यांचे दसरे मेळावे तिथं होतात किंवा इतर कार्यक्रम होतात, त्यावेळेस प्रशासन परवानगी देतं. उद्याच्या पण सभेला परवानगी असेल असं अपेक्षित धरूया किंवा भाजपच्या सभेला, मग तुमचा ठाकरेंवरती आक्षेप काय आहे? मुद्दा कायद्याचा आहे. हु इज ठाकरे? इज ही अबाव द लॉ? ठाकरेला विशेष अधिकार आहेत का? Not at all. मुद्दा आहे कायद्याचा. मुद्दा आहे भारतीय संविधानाच्या अखत्यारीत आर्टिकल 226 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सांगून दिलेल्या निर्देशांचा. मुद्दा आहे नागरिकांच्या सिव्हिक राईट्सचा. मुद्दा आहे त्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील वयोवृद्ध आईचा, जी आई म्हणते की आम्हाला त्रास होतो. आणि त्यामुळं दार्शनिकपणे ह्यापूर्वी देखील आम्ही इतर कोणत्याही प्रकारच्या सभांना कोणत्याही म्हणजे लक्षात ठेवा, क्रीडा महोत्सव आहे, ती ग्राउंडच आहे, तिथं होऊ शकतो. 3 गोष्टी तर लिखितच आहेत. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 6 डिसेंबर, 1 मे, या 3-4 गोष्टी तर लिखितच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 40 दिवस तिथं तुम्ही कार्यक्रमाला परवानगी देऊ शकता असं आहे. मी काय म्हणतो, पण राजकीय परवानगी आहे का? MRTP ऍक्टमध्ये सुद्धा राजकीय परवानगी नाही. आमचं म्हणणं आहे की वी शुड फॉलो द लॉ. कायदा 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 धाब्यावर बसवू नका. कायदा पालन झालं पाहिजे, मग तो राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो. आणि त्याच्यामुळं आम्ही आमचं सुज्ञ नागरिक, संविधानप्रेमी नागरिक, संविधानाचे विद्यार्थी, कायद्याचे विद्यार्थी म्हणून आम्ही आमची बाजू ठेवलेली आहे. एक दुसरा प्रश्न या व्यतिरिक्त असं दिसतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचा डिजिटल अपिअरन्स किंवा एक्झिस्टन्स फार कमी झालेला आहे, तुमचा वाढलेला आहे. बघा, एक लक्षात घ्या, मुद्दा आमचा वाढणं आणि कमी होणं असा नाही आहे. जैसी करनी वैसी भरनी, जो बोएगा वही पाएगा, इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं. त्याच्यामुळे त्यांचे म्हणजे त्यांची अरे सच्ची लगन होना चाहिए. झूठ झूठ ज्यादा देर नहीं चलता है. वोट झूठ झूठ करके मिलता नहीं है. एक स्टंट हो सकता है पर वोट नहीं मिल सकता है, असं ती भावना आहे आमची. तुमच्या मतदारसंघात तुमच्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत? बघा, लक्षात ठेवा, स्पष्टपणे लपून ठेवून चोरी चपून म्हणायचं नाही. भारतीय जनता पक्षानं
चांगल्या उमेदवारांची निवड केलेली आहे आणि त्याच्यामुळं परिसरातील लोक, आता वकील आहोत आम्ही दोन्ही, आमच्याकडे म्हणजे अनेक वेगवेगळे विचाराचे लोक, संस्थेचे लोक, संघटनांचे लोक येतात. ते लोक आम्हाला स्पष्ट सांगून चाललेत की साहेब भारतीय जनता पक्ष. आता संतोष नलावडे जे मनसे समर्थक, ठाकरेंचे कट्टर समर्थक होते, बाळा नांदगावकर समर्थक होते, ते तुमच्या घराच्या पुढे आंदोलन करायचे. आता आंदोलन कोण करणार आहे? मला काय छोटी छोटी मुलं करत असतात आणि काय होतं माहिती ना की कार्यकर्त्याला काय वाव मिळाला सांगा. तुम्ही जे नावं घेतायत ती कार्यकर्ते तर आज म्हणजे बघा, पाटील मॅडमनी खरं सांगितलं की राजकीय दृष्ट्या काय राहिले, संपून गेले. उत्तर प्रदेशचा दिन कुठून आलाय असं राज ठाकरे म्हणतात. तो तर उत्तर प्रदेशातही साजरा होत नाहीये. ते फॅड महाराष्ट्रात सुरू कशाला करताय? याला विरोध आहे. छटपूजेचा काय प्रकार आहे? कुणाला ताकद दाखवताय असा प्रश्न आजच्या G24 तासच्या कार्यक्रमात त्यांनी उचलला आहे. माझं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यार अपने गिरबान में झांक के देखो, अपने पुरखे आते हैं क्या बिहार से? ये एक बार वो भी तो खुला खुला बोल दो यार. कहने का मतलब ये है राज ठाकरे, इसे संघ भारत कहते हैं. भारत के संविधान की परिभाषा पहले समझ लेना चाहिए राज ठाकरे. कन्याकुमारी से कश्मीर तक ये देश है आणि ही एक रचना है, एडमिनिस्ट्रेटिव रचना है. जैसे तुम भी मुंबई में बसे हो. त्याच्यामुळे एकमेकाचे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण श्रद्धास्थानांच्या बाबतीमधले उत्सव, एकमेकांचे भावनेच्या आधारे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी करणं किंवा वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या कारणाने होणारे उत्सव हे झाले पाहिजेत. मुंबई आर्थिक राजधानी है और सही कहा है. मेरे ख्याल से साउथ के पार्लमेंट्रियन होते ना, काय नाव त्यांचं भारतीय जनता पक्षाचे, ते अन्ना मलाई साहेबांनी बहुत सही कहा है. बम्बई ये दुनिया का इकॉनॉमिक कॅपिटल है आणि त्याच्यामुळे जे काही बंबईमध्ये होते, जे काही आर्थिक म्हणजे राजधानी असल्यामुळे देशाची आणि दुनियाचं एक मोठं सेंटर असल्यामुळे या बंबईला तुकडे तुकडे करून पाहिलं जात नसते आणि त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरेंसारखे विचार हे म्हणजे टिकत नसतात. आणि ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत आहेत भाषेच्या आधारावर माणसात तोडण्यासाठी, राज्यातली भांडणं लावण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी कायदाबाह्य आहेत असं माझं मत आहे. अनुभव आणि मुख्यमंत्री यांचा एकत्रित हेलिकॉप्टरमधून प्रवास झालेला आहे. करुणा शर्मा नेहमी विरोधात बोलतात, तुम्ही भाऊ म्हणून उल्लेख करता, कसं बघताय? माननीय ओबीसींचे भटक्या विमुक्तांचे नेते श्री धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर श्रद्धेय देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे माय चीफ मिनिस्टर. तुम्हाला सांगायचं हे आहे, माझे मित्र म्हणून पण उल्लेख केला. मी काय सांगत आहे तुम्हाला की ज्या प्रकारे माननीय धनंजय मुंडे साहेबांना जाणून बुजून ते काय धस कोण लोक होते त्यांनी टार्गेट केलं जस्ट भटक्या विमुक्तांचे नेते म्हणून. पण आजचं मला वाटतं कार्यक्रमाचं जे औचित्य आहे, भगवान बाबांच्या म्हणजे पावन ठिकाणी म्हणजे पुण्यतिथी निमित्तचा कार्यक्रम आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की भगवान बाबा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतले समकालीन त्या काळातले कालखंडातले मागच्या पुढच्या हे संत आहेत आणि ते असे संत आहेत की ज्या संतांनी स्वतःवर म्हणजे किती म्हणजे यातना सहन करून घेतल्या, लिंगछेदनापर्यंत त्यांनी यातना सहन केल्या. वंजारी समाजापुरते ते मर्यादित नाहीत तर तमाम बहुजनांसाठीचे ते हे आहेत, मार्गदाते आहेत. आणि त्या निमित्तानं मी माननीय धनंजय मुंडे साहेबांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, पंकजाताईंना, अजित पवारांना, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना सगळ्यांना मी विनंती करत आहे की 1000 एकर भगवान बाबांच्या नावे विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करून देशामध्ये एकही संत साहित्यासाठीचं विद्यापीठ नाही आहे, ते विद्यापीठ झालं पाहिजे. ही माझी मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. धनंजय मुंडे साहेबांना ही मागणी सांगितलेली आहे आणि आज मी त्या बाबतीतलं ट्विट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे
धनंजय मुंडे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांचं कार्य चांगलंच आहे. क्रिटिसिझम होत असते, तो लोकशाहीचा भाग आहे. याचा अर्थ माणसं छोटी होत नसतात, खुजी होत नसतात. जी माणसं म्हणजे खोटं बोलतात ती पडद्याआड जातात, काळाआड जातात. ते आपण बीडमध्ये पाहिलेलं आहे. बीड परळी नेहमी चर्चेत असलेले शहर आहेत किंवा जिल्हे आहेत. अजितदादांनी बजरंग सोनवणेंना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं होतं. आता सीएम म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डीएमला म्हणजे धनुभाऊला बसवलं. चर्चा तर होणार ना? नाही, मला एक सांगा, बजरंग सोनवणे हे एका समाजाचे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते मराठा आहेत, बरोबर? राष्ट्रवादी ऐका ना, मी मराठा आहेत ना, पण तेच हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतात का? आमचे भटक्या विमुक्ताचे, आमच्या हाडामासाचे, आमचे धनंजय जर हेलिकॉप्टरमध्ये बसले तर एवढा काय त्रास झाला? हेलिकॉप्टरमध्ये बसले पाहिजेत, प्रायव्हेट जेटने गेले पाहिजेत. हीच भगवान बाबाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. आणि लवकर धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत, अशी तमाम बहुजनांची, वंजारी समाजाची, आमच्या एकूण विद्यार्थ्यांची, एकूण सुज्ञ नागरिकांची ती मागणी आहे. ठाकरे बंधू एकत्र आले ते त्यांच्या अस्तित्वासाठी अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर कालच्या 24 तासच्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणतायत की कशाच्या अस्तित्वासाठी हे बोलतायत, तर यांचं नुसतं चोंबाळणं सुरू असलं, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी चोंबाळणं सुरू आहे असं म्हणतायत. कोण? राज ठाकरे म्हणतात का? मला असं वाटतंय, जो माणूस बोलतोय त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तर बघणार की नाहीये? कोणाचा? राज ठाकरेचा? हा. राज ठाकरेचा तर ट्रॅक रेकॉर्ड बघायचा तर लय मागे जावं लागेल. महानगरचे आमचे एक पत्रकार होते बंधुराज लोणे, तिथून सगळं आम्हाला वाचत यावं लागेल. त्यांचे लेख वाचावं लागतील, त्यांच्या बातम्या वाचावं लागतील. आणि आम्हाला हे नाही म्हणायचं की राज ठाकरेची किती काळी कुट्ट कारकीर्द आहे जुनी. कारण कारकिर्दीवरच चर्चा करायची असेल तर मग ती चर्चा सुद्धा आम्ही सुरू करतो. कोहिनूर पर्यंत ठेवत नाही, सगळ्याच चर्चा आम्ही सुरू करतो. समझदार को इशारा काफी होता है. जो हमने कह दिया है उस समय के सारे लोगों को पता है. ते म्हणतात आमच्याकडे फक्त आमच्याकडनं आंदोलनाची अपेक्षा करताय, लोकांना म्हणताय आणि मत द्यायचं नाही. हे कसं चालेल? अरे मत म्हणजे काय? तुमच्या टनटन टोल साठी मत देतील का? टनटन टोल, एल्फिस्टन ब्रिज साठी मत देतील का? हा, मत देण्यासाठी तुम्हाला तुमची कुवत, तुमची भूमिका लोकांना पटली पाहिजे. तुम्ही घर कोणाला बांधायला दिलं होतं? तेव्हा तुम्हाला लालबाग मधला, परळ मधला माणूस आठवला नाही कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी? हा, मला सांगा, त्या पुढे जाऊन तुम्ही कधी म्हणणार आहेत की आता तुमचे सगळ्यांनी सगळ्या शाळा चांगल्या असतात, तुमच्या आता पंतू तरी नातू तरी आपण बघूत कोणत्या शाळेत जातात. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं की आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पायाचं वाकून, अशी राज ठाकरेंची वैचारिक, मी तर म्हणतो काय झालं की काय झालं की काय झालं की. महाराष्ट्राच्या अस्मितेवर हे दोन पक्ष उभे राहून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देतील असंही म्हणताय. कोणते दोन पक्ष? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणजे त्या म्हणजे बाळा ठाकरेंच्या नंतर शिवसेना होती, शिवसेनेतून स्वतः फूट पाडून ते काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना झाली. आणि त्याच्यानंतर मग आता हे दोघं एकत्र आले. काय एकत्र आले? त्यांचं दोघांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. राजकीय ट्रॅक रेकॉर्ड किती आहे त्यांचं, इज इक्वल टू त्यांच्याकडे किती आता गणित आहे. त्याच्यामुळं हे सगळे लोक जे म्हणालेत ना की यांचं काही शिल्लक राहिलं नाही, राजकीय शिल्लक, हे राजकीय दिवाळखोर झालेले, मतदानापासून दिवाळखोर झालेले माणसं आहेत, यांना कोणी विचारत नाही.